हॅलो, गुड मॉर्निंग, शुभ सकाळ. तर मग आता हिवाळा चालू आहे आणि आपल्याला हिवाळा म्हटलं की गाजर आठवतेच. आणि फ्रेश गाजर म्हटलं की गाजराचा हलवा. गाजराचा हलवा कोणाला नाही आवडणार? सगळ्यांचाच म्हणजे ऑलमोस्ट बऱ्याच जणांचा गाजराचा हलवा फेवरेट असतो. तसाच माझाही खूप जास्त फेवरेट आहे आणि आमच्या आहोचाही. आमच्या दोघांना गाजराचा हलवा खूप आवडतो. तर चला म्हटलं आज आपण फ्रेश अशा गाजरापासून हलवा बनवून घेऊयात. तर सगळ्यात अगोदर मी गाजराला स्वच्छ धुवून घेतलं, कोरडं करून घेतलं आणि आता म्हटलं चला आपण त्याला छान असं किसून घेऊयात. तर परफेक्ट एक जवळपास अर्धा किलो गाजराचा हलवा कसा बनवायचा मी आज तुमच्यासोबत शेअर करणार आहे. सगळ्यात अगोदर आपल्याला गाजरं स्वच्छ धुवून घ्यायची आहेत आणि नंतर किसणीच्या साहाय्याने व्यवस्थित त्याला किसून घ्यायचं आहे. तर मी अगोदर गाजरं किसायला घेतली तेव्हा मोठ्या किसणीने किसत होते, पण आपण जर मोठ्या किसणीने गाजर किसून घेतले तर परत हलवा बनवताना ते फार डसडस होईल. आपण पोटॅटो मॅशरनं मॅश करू शकतो सोडा, पण ते फार हे होईल. म्हणून म्हटलं चला आपण छोट्याशा किसणीने गाजर छान किसून घेऊ, जेणेकरून आपला हलवा तोंडात टाकला की त्याचं पाणी होईल आणि खूप छान. आणि खरंच सांगते इतका सुंदर झाला होता तो हलवा. आणि त्यात मी कुठले मेन इन्ग्रेडियंट टाकले होते आणि तो कसा बनवला आणि मला बनवायला किती वेळ लागला हे सर्व मी तुमच्यासोबत शेअर करणार आहे. तर सगळ्यात अगोदर हे किसायला मला बराच वेळ गेला. गाजर खूप छोटे असल्यामुळे वेळ लागला, नाहीतर जर गाजर मोठे असतील तर ते फास्ट पण किसून होतात. तर अशा प्रकारे आपल्याला एक एक करून आपले एवढे जवळपास अर्धा किलो गाजर किसून घ्यायचे आहेत. त्याचा छान असा छोट्या गाळणीने किंवा छोट्या आकाराच्या किसणीने किसून घ्यायचे आहेत. आपण जर असं छोट्या किसणीने किसून घेतलं तर ते मॅश व्हायला लवकर मदत होईल. तर असं काहीसं आपल्याला गाजराचा खीस करून घ्यायचा आहे. आपला जवळपास म्हणजे पूर्णच गाजराचा खीस बनून तयार झाला आहे. तर चला मग आता आपण गॅसवर कढई गरम करून घेऊयात आणि त्यामध्ये तूप टाकूयात. गाजराचा हलवा म्हटलं की तूप आलंच. आपण जेवढं हलव्याला तूप टाकू तितका आपला हलवा इंटरेस्टिंग आणि टेस्टी होईल. तर कढई व्यवस्थित गरम झाली की त्यामध्ये आपल्याला एक एक चम्मच मोठा तूप टाकून घ्यायचे आहे. थंडी असल्यामुळे तूप थोडंसं घट्टसर झालंय. आपण गॅसची स्पीड फुल करून तुपाला पगळून घेऊयात, म्हणजे पातळ करून घेऊयात आणि त्यामध्ये आपण पूर्णच्या पूर्ण जो गाजराच्या हलवा बनवण्यासाठी खीस बनवला आहे गाजराचा तो त्यामध्ये ट्रान्सफर करून घेऊयात. आता सध्याला आपल्याला गॅसची फ्लेम फुल करायची आहे, जेणेकरून आपला हे खीस लवकर वाफाळून घेईल किंवा त्यामध्ये तुपामध्ये व्यवस्थित परतला जाईल. तर फुल गॅसवरच आपल्याला हे कीस परतून घ्यायचं आहे. तर आता एक जवळपास आपल्याला 10 ते 15 मिनिटं हे व्यवस्थित परतून घ्यायचं आहे. आपण जितकं छान हलवा परतून घेऊ या तुपामध्ये तितका आपला गाजराचा हलवा खायला पण टेस्टी होईल. आणि यात एक इंटरेस्टिंग गोष्ट म्हणजे आपल्याला जेवढा वेळ हलवा बनवायला लागेल किंवा जेवढा वेळ आपण त्याला छान असं परतवून घेऊ तितका आपला हलवा टेस्टी पण होईल आणि खायलाही छान लागेल. नाही तर आपण एक झालं 5 मिनटं परतलं त्यामध्ये टाकलं काही जिन्नस टाकायचे तर ते कचर कचर लागेल आणि व्यवस्थित होणार नाही. त्यामुळे त्याला जेवढा तुम्ही नॅचरली वाफाळू देताल आणि सुंदर बनवताल तेवढं तो हलवा खायला छान लागेल. तर अशा प्रकारे आता एक 2 मिनिटं मी त्याला छान परतून घेतलेलं आहे तुपामध्ये. आता आपण गॅसची फ्लेम मध्यम करूयात आणि त्यावर झाकण ठेवून त्याला एक 10 मिनिटं वाफाळून घेऊयात आणि परत खाली चिटकू नये म्हणून एकदा हलवून घेऊयात. जर आपण बराच वेळ नाही पाहिलं आणि तर तो खाली चिटकून बसेल, म्हणून परत अधूनमधून त्याला हलवत राहायचं आणि झाकण ठेवून व्यवस्थित असं त्याला तुपामध्ये वाफाळू द्यायचं आहे. तर तुम्ही पाहू शकतात किती सुंदर दिसत आहे. आताच आपले गाजरं थोडेफार फेंट होते तरीसुद्धा हलव्याला म्हणजेच त्या गाजराच्या ह्याला वाफाळल्यामुळं कलर येतोय, तर सुंदर दिसतोय. तर तुम्ही पाहू शकतात बनवला तर किती छान दिसल. वेळ लागला तर लागू द्यायचा, पण अगदी मंद आचेवर किंवा मध्यम आचेवर आपल्याला तुपामध्ये छान असं हे गाजराचा खीस परतून घ्यायचा आहे. नंतरची प्रोसेस तर आहेच, पण जर आपण त्याचा बेसच व्यवस्थित फ्राय केला तर ते छान लागेल. असं अधूनमधून झाकण काढून हलवून घ्यायचं आहे, पण असं झाकण काढून हलवून परत झाकण ठेवून
असं एक 15 मिनिटं आपल्याला खीस वाफाळून घ्यायचा आहे. 15 मिनिटाच्या नंतर आता आपण यामध्ये बाकीचे जिन्नस ॲड करून घेऊयात. जर आपण याला अशा पद्धतीने हलवून नाही घेतलं किंवा आपण गॅसची स्पीड एकदम फुल करून झाकण ठेवून जरी ठेवलं तर ते खाली चिकटतं, म्हणून त्याला अधूनमधून हलवत राहायचं. आता आपण गॅसची स्पीड एकदम लो करूयात आणि त्यामध्ये दूध टाकून घेऊयात. जर अर्धा किलोचा हलवा आपण बनवत असाल तर त्यामध्ये अर्धा लिटर दूध आपल्याला ॲड करायचे आहे, जेणेकरून ते पूर्ण शिजायला दूध पुरेपूर होईल. नंतर आपण त्याला व्यवस्थित खालीपासून हलवून घेऊयात. आता आपण यामध्ये इलायची पावडर आणि आपल्याला जेवढं गोड पाहिजे त्यानुसार साखर टाकून घेऊयात. इलायची पावडरने आपल्या हलव्याला अफलातून टेस्ट येते. जर तुम्हाला इलायची आवडत असेल तर आपण जेवढी जास्त ॲड करू तेवढं हलवा खायला छान लागतो. तर हे सर्व आता मिसळून घेऊयात आणि यावर परत झाकण ठेवून आपल्याला एक अजून 10 मिनिटं हे सर्व व्यवस्थित शिजवून घ्यायचं आहे. जोपर्यंत आपलं दूध आटत नाही आणि हलव्याला छान असं तूप सुटत नाही तोपर्यंत आपल्याला हलवा शिजवून घ्यायचा आहे. तर अशा पद्धतीने आपण त्याला एकदा हलवून घेऊयात आणि नंतर त्यावर झाकण ठेवून एक जवळपास 10 ते 15 मिनिटं सर्व शिजवून घेऊयात. तर अशा पद्धतीने आपण साखर आणि इलायची पावडर टाकून घ्यायची आहे आणि परत त्याला आणि आता जर दुधाची क्वांटिटी तुम्हाला एक्स्ट्रा दिसत असेल, कारण तर साखरेचं पण पाणी होतं, त्यामुळे आता आपल्याला हे दूध आटायला बराच वेळ लागतो, म्हणून त्यावर झाकण ठेवून एक मीडियम आचेवर त्याला आपल्याला उकळी आणून घ्यायची, म्हणजे शिजवून घ्यायचं आहे. आणि फुल गॅस करून त्यावर झाकण ठेवून दुसरी कामे करत बसायची नाही, कारण तोपर्यंत ते खाली चिटकून बसेल. अधूनमधून त्याच्याकडे बघत त्याला हलवून घ्यायचं आहे, जेणेकरून ते खाली चिकटणार नाही. आणि तुम्ही पाहू शकतात आता जवळपास आपल्या दुधाची क्वांटिटी कमी होत आहे आणि आपला हलवा शिजायला मदत होत आहे. आपण अशा पद्धतीने अधूनमधून जर हलवत राहिलो तर ते गाजराच्या खीस पण मॅश व्हायला मदत होईल. नाहीतर तुमच्याकडे पोटॅटो मॅशर असेल तर आपण त्यानेही मॅश करू शकतो, पण जर आपण हलवलं तर ते जवळपास मॅश होऊन जातं. तर एक्स्ट्रा पोटॅटो मॅशरने मॅश करायची अजिबात गरज नाही आहे. यामध्येच तुमचा हलवा खूप छान बनतो, जसा की माझा बनला होता आणि तोंडात टाकताच त्याचं पाणी होतं. इतका सुंदर हलवा बनतो. अशा पद्धतीने आपल्याला कंटिन्युअसली स्टरिंग करायचं आहे, जेणेकरून फुल स्पीडवर ते चिकटणार नाही. आता माझा हलवा जवळपास मॅश पण झाला होता आणि शिजला पण होता, पण त्यामध्ये दुधाची क्वांटिटी जास्त होती, म्हणून मी गॅसची स्पीड फुल केली आणि नंतर त्याला छान असं मिसळून घेतलं. तर तुम्ही पाहू शकतात आता आपला खीस पण असा बारीक झालेला दिसतंय आणि अजिबात त्याचे असे काप झाल्यासारखे दिसत नाहीत आणि खायलाही हा हलवा छान लागतो. तर जवळपास दुधाची क्वांटिटी आता भरपूर कमी झालेली आहे. जेव्हा आपली त्यातली दुधातली क्वांटिटी कमी होते तेव्हा आपल्याला जवळ थांबूनच मध्यम आचेवर सारखं मिक्स करून घ्यायचं आहे. तर तुम्ही पाहू शकतात हळूहळू करून याला तूप सुटत आहे. आता आपण त्यामध्ये ड्रायफ्रूट्स ॲड करायचे आहेत. तर थोडंसं दूध राहिल्यानंतरच ड्रायफ्रूट्स ॲड करायचे आहेत, जेणेकरून त्याची टेस्ट यामध्ये उतरेल. तर आता ड्रायफ्रूट्स डायरेक्ट नाही ॲड करायचे. साईडच्या गॅसवर आपण तडका पॅनमध्ये ड्रायफ्रूट्स थोडंसं तूप टाकून फ्राय करूयात आणि नंतर ती तुपाची फोडणी आपण तुपामध्ये फ्राय केलेले ड्रायफ्रूट्स ऑन दी स्पॉट या कढईमध्ये टाकून व्यवस्थित हलवून घेऊयात. तर तुम्ही पाहू शकतात किती छान दिसत आहे हलवा आणि त्याला जवळपास कलर पण खूप नॅचरल आणि खूप सुंदर आलेला आहे. आता आपण यामध्ये ड्रायफ्रूट्स ॲड करून घेऊयात. तुम्ही आता असं म्हणताल की 2 कलर कसं काय, तर मी वेगवेगळ्या कॅमेऱ्याने हे व्हिडिओ शूट करते, त्यामुळे पण जो अगोदरचा नॅचरल कलर आला होता तो माझ्या नॉर्मल कॅमेऱ्यामधला कलर होता आणि खरंच खूप छान असा कलर आला होता हलव्याला. जसं जसं आपण त्याला फ्राय करत जाऊ, जसं जसं त्यातलं दुधाची क्वांटिटी कमी होत जाती, तसं तसं त्यातला पांढरा कलर कमी होतो आणि त्याला लाल भडक असा कलर यायला लागतो. तर चला आता आपले ड्रायफ्रूट जवळपास फ्राय झालेले आहेत. माझं लक्ष इकडे होतं त्यामुळे थोडेसे करपले, पण
तर दोन्हीकडेही लक्ष राहत नाही परत कॅमेऱ्याकडे. तर तुम्ही आवर्जून तुमच्या ड्रायफ्रूट्सकडे लक्ष द्या, जेणेकरून ही चूक होणार नाही. तर असा मस्त मऊ लुसलुशीत हलवा आपला बनून तयार आहे. खूप छान. अशा पद्धतीने तुम्ही हलवा एकदा नक्कीच ट्राय करा. तुम्हालाही आवडेल जसा की मला आवडला आणि तोंडात टाकल्याच्या नंतर अगदी पाणी होतं. खूप म्हणजे खूप जास्त टेस्टी झाला होता. तर तुम्हीही ही रेसिपी ट्राय करून हलवा एकदा नक्की बनवा. रेसिपी आवडली असेल तर लाईक, कमेंट, शेअर आणि माझ्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. तर चला आता आपण हा हलवा सर्व करूया किंवा आपल्या घरच्यांना टिफिनला द्यायचं असेल तर पॅक करूया आणि छान अशा हलव्याची टेस्ट घेऊयात. पुन्हा भेटूयात आणखी अशाच नवनवीन आणि टेस्टी रेसिपीजसोबत. तोपर्यंत मस्त अशी छान छान रेसिपीज खात राहा आणि मोस्ट ऑफ दी थंडीमध्ये म्हणजेच हिवाळ्यामध्ये छान छान फ्रेश भाज्यापासून मस्त असे पराठे वगैरे अशा रेसिपीज बनवून किंवा अशा डिशेस बनवून तुम्ही खात राहा. व तुम्हाला रेसिपीशी रिलेटेड काही प्रॉब्लेम असेल तर एकदा माझ्या प्रोफाईलला नक्की व्हिजिट करा. तुम्हाला छान छान रेसिपीज पाहायला मिळतील. आणि आज मी तुमच्यासोबत अशी छान हलव्याची रेसिपी शेअर केली आहे. ती तर तुम्ही पाहू शकतात किती अफलातून दिसते आणि खायलाही खूप जास्त टेस्टी झाली होती. पुन्हा भेटूया नवीन रेसिपीसोबत. तोपर्यंत बाय.